श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला एक प्रश्न मला सगळ्यांना विचारायचा आहे। जेवढे जण बघाल तेवढ्यांनी कृपया उत्तर द्या की जे मी पूजा मांडणीचे व्हिडिओ करते किंवा सेवा यांचे व्हिडिओ करते ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का? तुम्हाला माझे ते व्हिडिओ आवडत नाहीत? कारण मग मला व्हिडिओचा हेच बदलावा लागेल की तुम्हाला माझ्या सेवा मांडणी, आता गणपती आले, ते व्हिडिओ आवडत नाहीत का? फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि उपायच तुम्हाला आवडतात का? प्रत्येकाने प्रामाणिकपणे कमेंट करा। प्रत्येकाचा कमेंट मी आज वाचणार आहे आणि त्यानुसार मग यापुढे मी व्हिडिओ करणार आहे। कारण तुम्हाला सांगते, कृष्णाष्टमीचा मांडणीचा व्हिडिओ बनवायला, तो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिसायला 10 मिनिटाचा दिसतो। सगळी तयारी, मांडणी म्हणजे उठबस करून 2.5 तास आम्हाला, म्हणजे मला त्या व्हिडिओला लागले होते आणि व्ह्यू त्याला काहीच आले नाहीत आणि त्यामुळे मग थोडंसं मन नाराज होतं। म्हणून जर तुम्हाला माझे त्या टाईपचे व्हिडिओ आवडत नसतील तर मग मी तसे बनवणार नाही। शेवटी मला तुमची आवड महत्त्वाची आहे, माझी आवड महत्त्वाची नाहीये मला, तर मला तुमची आवड महत्त्वाची आहे। त्यामुळे प्रामाणिकपणे उत्तर द्या की ताई तुम्ही या टाईपचे व्हिडिओ बनवत जा, म्हणजे मी तसे व्हिडिओ बनवत जाईल। कारण मोटिवेशन मिळणं हे फार महत्त्वाचं असतं। तुमचा एक एक व्ह्यू, एक एक कमेंट मला मॅटर करतो की मी उद्या काय व्हिडिओ बनवू। आपल्या व्हिडिओला व्ह्यू आले किंवा त्यातनं कोणाचा फायदा झाला, लाभ झाला तर मला प्रचंड जास्त आनंद होतो आणि जर मग तो नाही पाहिला गेला तर मग थोडंसं नाराज व्हायला होतं। तसं काय आहे बघा, कुठला व्हिडिओ चालतो कुठला नाही त्याच्याबद्दल मला नाही म्हणायचं, पण तुम्हाला काय आवडतं हे जाणून घ्यायला मला जास्त आवडेल। आता लक्ष्मी कुंचनच्या ऑर्डर ज्यांच्या पेंडिंग आहेत, कुंचन आल्या आल्या सिद्ध करून मी त्यांच्यापर्यंत पाठवीन। श्रावण गेला तरी अजून गौरी गणपती वगैरे बरंच काही बाकी आहे आणि असं काही नाहीये की ते फक्त श्रावणातच, कोणत्याही शुक्रवारी किंवा पौर्णिमेला आपण कुंचनची सेवा चालू करू शकतो। कुंचन आपल्याकडे 500, 1000, 1500 आणि 2200 असे आता सध्या तरी 4 प्रकारचे कुंचन आहेत। सर्व साहित्य उपलब्ध आहे। आता काही वेळेस बघा, काही कुंचन मध्ये बांगड्या येत नाहीत तर त्या पार्सल मध्येच ब्रेक होतात, म्हणून मी त्या ठेवत नाही। तुम्ही अगदी आपल्या ज्या आपण हिरव्या बांगड्या घालतो ना त्या ठेवल्या तरी चालतील। लक्ष्मीला जितकं तुम्ही घरचं साहित्य घालाल तेवढं तुम्हाला ते चांगला लाभ देतं। मेन साहित्य तर मी देत असते, एखादं साहित्य नाही आलं तर ते तुम्ही ऍडजस्ट करत जावा, एवढंच मला सांगायचं आहे। आणि ब्रेसलेट कॉम्बो ऑफर आज 2700 ला 3 आहेत। पायराइट, मनी मॅग्नेट आणि फिरोजा आपला म्हणजे काय म्हणतो आपण, क्रिस्टलचे आपले हे 3 राजे आहेत जे तुम्ही प्रचंड तुम्हाला आवडतात आणि तुम्हाला मी ते अत्यंत कमी दरात देते। ह्याच्यापेक्षा कमी दरात कुठं मिळतही असतील, म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्टला वगैरे, पण त्याच्याशी मला हे नाहीये। माझ्याकडची क्वालिटी मी मेंटेन ठेवत असते, त्यामुळे मी कुठल्याही गोष्टींवर तुम्हाला असे कमीत वगैरे मी देत नाही, कारण आपली क्वालिटी नेहमी आपण मेंटेन ठेवतो। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सुंदर ट्रिक सांगणार आहे पैशासाठी। पैसा हे सर्वस्व आहे, कुणी माना अगर नाही माना। कोणी म्हणतं मी पैशासाठी काही करत नाही, पण प्रत्येक जण पैशासाठीच करत असतं आणि असं कुणीच नाहीये। निस्वार्थी सेवा आपण करतो कधी, जेव्हा आपण देवघरासमोर बसतो तेव्हा आपण सगळं चित्त, म्हणजे मी तर 2-2 तास, 1-1 तास कधी देवासमोर बसते, तेव्हा मात्र आपला कुठलाही स्वार्थ नसतो की देवानं आपल्याला काही द्यावं। मात्र आपण ऑफिसमध्ये जातो, आपण एखादा बिझनेस करतो, नोकरी करतो, छोटा मोठा जे काही, त्यात मात्र आपली इच्छा असते की आपल्याला पैसे मिळावेत आणि ही एक स्वाभाविक इच्छा आहे की आपल्याला त्या मोबदल्यात तसे पैसे मिळावेत। तर तुम्हाला पैसा मिळण्यासाठी किंवा पैशाला तुम्ही नाही शोधलं पाहिजे, तर पैसा तुम्हाला शोधत आला पाहिजे। यासाठी एक अत्यंत सुंदर अशी टेक्निक मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि ही जी टेक्निक आहे ती इतकी पॉवरफुल आहे की तुम्हाला त्यातून 100 नाही, मी सांगते 1,00,000% फायदा होणार। काही जणांना व्हिडिओ ऐकताना जर तुम्ही पॉवरफुली ऐकला तर व्हिडिओ ऐकताच तुम्हाला काहीतरी त्यातून क्लिक व्हायला सुरुवात होईल
आणि काही जणांना थोडा वेळ लागेल. कसं आहे, आपण जेव्हा जमिनीमध्ये बीज कुठलंही म्हणजे बी रोवतो तेव्हा ते लगेच फुलतं का? नाही, त्याला पाणी घालावं लागतं, खत घालावं लागतं, त्याची काळजी घ्यावी लागते. आणि मग उदाहरणार्थ एका मटारच्या दाण्यापासून तुम्हाला किंवा एका रोपापासून तुम्हाला अनेक किलो मटार मिळतो. म्हणजेच सांगायचा उद्देश काय, तर या जे रेमेडी असतात किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचे टेक्निक असतात त्याच्यावर तुम्हाला वर्क केलं पाहिजे, ते कंटिन्युअसली केलं पाहिजे. तुम्ही नुसता व्हिडिओ ऐकता तेवढ्यापुरतं तुम्हाला बरं वाटतं आणि नंतर तुम्ही पुन्हा निगेटिव्ह झोन मध्ये जाता, तर ह्याचा उपयोग नाहीये. कुठलीही सेवा उपाय करताना आपल्याला सगळ्यात आधी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. सेवा असेल तर अर्थातच भक्ती, विश्वास हवा आणि टेक्निक असेल तर तुमचं माइंड पॉझिटिव्ह पाहिजे. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि आता यानंतर जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शांत डोळे मिटा आणि व्हिडिओ फक्त हेडफोन लावून तुम्ही ऐका. आता हेडफोन नसेल घेतला 2 मिनिटं व्हिडिओ थांबवा, हेडफोन घ्या. हेडफोन नसेल शांत ठिकाणी बसा आणि मी जे म्हणत आहे ते तुम्हाला इमॅजिन करायचं आहे आणि हे तुम्हाला डेली करायचं आहे. आज केलं संपला विषय असं नाही, तर तुम्हाला हे डेली करायचं आहे. आता मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने करा. सर्वात आधी डोळे बंद करा, शांत मोठा श्वास घ्या, त्यानंतर श्वास सोडा. श्वासाकडे 1-2 सेकंद लक्ष द्या की आज हा श्वास आहे म्हणून आपण आहोत आणि आपल्या प्रत्येक श्वासावर आपल्या महाराजांचे आणि आपल्या आईचे खूप जास्त ऋण आहे. झालं. आता यानंतर आपल्याला डोळ्यासमोर आणायचा आहे आपला जॉब, आपला व्यवसाय जो उत्तम चालत आहे, इतका उत्तम चालत आहे की आजूबाजूचे लोक म्हणत आहेत हा नक्की करतो तरी काय. आपल्या बँक मध्ये म्हणजे तुमच्या माझ्या बँक अकाउंट मध्ये डेली रक्कम वाढत आहे. 1000 होते त्याचे 10, 10चे 20, 20चे 50, लाख असं करत करत माझ्याकडे 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 10 लाख रुपये जमा झालेले आहेत आणि या पैशाचा मी उत्तम नियोजन करून उत्तम वापर करत आहे. मी लोकांना मदत सुद्धा करत आहे. माझ्या बँक अकाउंट मध्ये कुठून पैसा येतो हेही मला कळत नाही. इतक्या मॅजिकली माझ्याकडे पैसा येत आहे. पैसा माझ्याकडे चारी बाजूने येत आहे. मला पैसा कोणाकडेही मागावा लागत नाहीये आणि पैशासाठी मला कोणाकडे हात पसरावे लागत नाहीये. मी पूर्णपणे स्वावलंबी आहे आणि माझ्याकडे इतका पैसा आहे, इतका पैसा आहे की मी तो इतक्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेली आहे की माझ्या पुढच्या 7 पिढ्यांची आता मला काळजी नाहीये. माझ्याकडे दागिने, सोने, नाणे, लक्ष्मी मातेसाठी इतकं काही भरपूर आहे की माझ्या घरामध्ये कशाचीच कमी नाहीये. माझं घर धन धान्य या सगळ्यांनी परिपूर्ण आहे. माझ्याकडे भरपूर सोने आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे. मी सतत यशस्वी होत आहे आणि माझ्याकडे सगळ्या दिशांनी पैसा येत आहे. आणि मला जो पैसा मिळत आहे, मला जी रक्कम मिळत आहे त्यासाठी मी देवाचे शतशः आणि या ब्रह्मांडाचे कायम धन्यवाद मानतो आणि मानत राहील. आणि माझ्याकडचा पैसा कधीच संपत नाही, वाढत जातो, वाढत जातो. ट्रिपल किंवा 10 पट 100 पट वाढत जातो. आणि मी असे चेकवर रकमा लिहित असतो आणि देत असतो आणि त्याच्यापेक्षा जास्त पैसे माझ्याकडे येत असतात. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू सो मच, आय लव्ह यू. आजचा माझा दिवस खूप सुंदर गेला आहे. माझ्याकडे मला विश्वास बसत नाहीये इतकी मोठी रक्कम आज आलेली आहे आणि त्यातल्या प्रत्येक रुपयाबद्दल मी ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो, युनिवर्सचे धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्याकडील पैशाचा मी नेहमी आदर करतो. पैसा आला म्हणून मी कधीही उतत नाही, मातत नाही, तर मी त्या पैशाचा रिस्पेक्ट करतो. मी पैशावर प्रेम करतो, त्यामुळे पैसा माझ्याकडे कुठल्याही या ना त्या चांगल्या मार्गाने येत असतो. आता बघा, तुम्हाला हे जे मी बोलत आहे फील करा. म्हणजे तुम्हाला एवढं प्रचंड फील करायचंय ना, आत्ताच्या आत्ता तुम्ही फील करता करता तुम्हाला अनएक्सेप्ट फोन आले पाहिजेत किंवा 1000 रुपये 2000 रुपये तुमच्या खात्यावर आले पाहिजेत.
सुरुवात छोट्याने करा. मी म्हणते 1000, 5000, 2000 याने करा. हळूहळू हळू तुम्ही लाख, त्याच्या पुढे 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 पोहोचत कधी जाल हे तुम्हालाही कळणार नाही. आता एक 2-3 कमेंट्स बद्दल मला बोलायचंय की असे सुद्धा कमेंट्स कधीतरी येतात की हे तुम्ही केलंय का आणि तुमच्याकडे किती पैसा आला. त्या हेटर्स म्हणेन किंवा क्युरियोसिटी म्हणेन, त्या प्रत्येकाला माझं एक सांगणं आहे की मला सोशल मीडियावर असं नाही दाखवता येत की हे बघा माझं अकाउंट आणि माझ्याकडे एवढे पैसे आहेत. मी जेवढे अपेक्षित करते, समजा मी महिन्याला 10,000ची अपेक्षा करते तर माझ्याकडे 100% 20-25 हजार आलेले असतात. एवढं मात्र मी सांगू शकते. मग तुमची जर 50,000 1 लाखाची कॅपॅसिटी असेल तर तुमच्याकडे किती येतील ह्याचा तुम्ही विचार करा. अपेक्षाच मोठी ठेवा, म्हणजे त्याच्यापेक्षाही मोठं तुम्हाला मिळेल. तुम्ही जर सायकलची अपेक्षा केली ना तर तुम्हाला त्याच्याही कमीतलं काहीतरी मिळेल. पण जर तुम्ही 4 व्हीलरची अपेक्षा केली ना तर तुम्हाला किमान सध्या 2 व्हीलर तरी मिळेल. मला काय सांगायचंय तुम्हाला ह्याच्यातून की इमॅजिनेशन इतकं स्ट्रॉंग ठेवा, इतकं स्ट्रॉंग ठेवा आणि होप्स ज्याला म्हणतो आपण ते इतके स्ट्रॉंग ठेवा की तुम्ही कधी डगमगताच कामा नये. कितीही तुम्हाला मी म्हणते, आता तो शब्द हार हा शब्द पण मला वापरायचा नाहीये, पण कितीही हारण्याची तुम्हाला सामना करावा लागला तरी तुम्ही इथंच आहात. तुम्हाला असं करण्याचा कोणी प्रयत्न केला तरी तुम्ही टॉप लेवललाच आहात. हे जेव्हा तुम्ही युज्युअलाइज कराल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये ते खरेपणाने उतरेल. कारण या ब्रह्मांडामध्ये सगळ्यांना देऊन उरेल एवढं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, मी नेहमी उदाहरण देते की अंबानी असो कोण असो, त्यांच्याकडेही 24 तास आहेत, आपल्याकडेही 24 तास आहेत. त्यांनाही 2 हात 2 पाय आहेत, आपल्यालाही 2 हात 2 पाय आहेत. त्यांनाही तोच मेंदू आहे, आपल्यालाही तोच मेंदू आहे. सगळं तेच आहे, पण तरीही आपण थोडं तरी कुठंतरी खाली आहोत. का तर आपले विचार तसे आहेत. आपण सतत म्हणतो अरे पैसाच पुरत नाही, पैसाच पुरत नाही, नाही 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 नाही, ते नाहीच होतं. त्यामुळे व्हिडिओ किती मिनिटाचा झाला दिसत नाहीये उजेडामुळे. त्यामुळे मैत्रिणींनो लक्षात ठेवा, ही जी मी आता प्रार्थना सांगितली तुम्हाला ती रोज झोपताना 5 मिनिट ऐका. जे मी तुम्हाला डोळे मिटून जो भाग सांगितला स्किप करा आणि पुढचा तो रोज 5 मिनिटे ऐका. म्हणजे दादा लोक बघत असाल, ताई कोण जे बघत असाल त्यांनी ऐका. आता मी फक्त आज पैशाविषयी बोलले. आता तुम्हाला उद्या, मी साधारण उद्या किंवा परवा अभ्यासाविषयी, म्हणजे तुम्हाला कमी मार्क्स पडतायत, तुमचे विषय लक्षात राहत नाहीयेत, तुम्हाला इंटरव्ह्यू पास करायचा आहे तर काय करायचं हे नेमकी मी तुम्हाला कदाचित उद्याच्या व्हिडिओमध्ये, कारण मला त्यासाठी अभ्यास लिखाण सगळं करावं लागतं, ते केल्यानंतर मी तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ नक्की आणेन. तर चला, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.